144 वर्षानंतर प्रयागराज शहरात महाकुंभ मेळा आयोजित करण्यात आलाय। भव्य कार्यक्रम, विविध विधी, परंपरा आणि चालीरीतीसह हा कुंभ मेळा सुरू आहे। प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या महाकुंभात आपला माल वेगवेगळ्या विक्री करणाऱ्या विक्रेत्यांसाठी ही मात्र मोठी संधी असते। या मेळ्यातील अनेक व्हिडिओ, फोटो रोज सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत। पण या सगळ्यात कुंभ मेळ्यातील आणखी एक तरुणी चर्चेत आली आहे। सावळा रंग, घारे आणि बोलके डोळे, सुंदर लांब केस आणि स्मित हास्य अशा आपल्या सौंदर्यामुळे या तरुणीनं सगळ्यांचंच लक्ष वेधलंय। इंदूरमधील मोनालिसा नावाची 16 वर्षीय ही तरुणी महाकुंभात माळा विकण्यासाठी आली आहे। याशिवाय तिच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी लोकांनी खूपच गर्दी केली आहे। या गर्दीतला रुद्राक्षाची माळा विकणारी ही तरुणी सोशल मीडियावर मात्र प्रचंड व्हायरल झाली आहे। महाकुंभात साध्वी हर्षाने आपल्या सौंदर्याने सगळ्यांचंच लक्ष वेधलं होतं। त्यानंतर या तरुणीच्या सौंदर्याने महाकुंभातील प्रत्येकालाच भुरळ पडली आहे। सध्या तिचे फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर बऱ्याच प्रमाणात व्हायरल होत आहेत। तिचं नाव आणि पत्ता सांगण्यासोबतच तिला विचारलेल्या लग्नाची प्रश्नांची उत्तरं देताना ती दिसतेय। कमेंट सेक्शन मध्ये माळा विकणाऱ्या या मुलीचे अनेक युजर्सनी कौतुक केलंय। एकीकडे युजर्सना तिचे डोळे आणि सौंदर्य यावर विश्वास बसत नाहीये, तर दुसरीकडे काही लोक तिचं ऐकल्यानंतर तिच्या संस्कारांचं कौतुक करताना दिसून येत आहेत। IIT मुंबईतून एरोस्पेस इंजिनिअरिंग केलेले बाबा आणि महाकुंभात साध्वी म्हणून आलेले हर्षा रिचारिया असे अनेक ऋषीमुनींचे व्हिडिओ व्हायरल झाले। याशिवाय महाकुंभमध्ये रुद्राक्ष जपमाळ विकण्यासाठी प्रयागराजला पोहोचलेल्या या सुंदर तरुणीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर ट्रेंडिंग मध्ये आहे। तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट करायला विसरू नका आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी ओनली मानिनी या YouTube चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा।